अनिल थांब 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 थांब. मग दादा तुम्ही आणि इकडं आणि गाडी कुठं आहे? एकाच वेळी 4 टायर्सची हवा गेली. अरे त्याचं काय आहे की जरा कच्चा रस्ता होता तर गाडीचे टायर पंक्चर झाले. बरं मला सांग माझं एक काम करशील का? हा बोला की. तसंही तुमचं लय उपकार आहे ते आमच्यावर. आणि बाबांची बी केस तुम्ही फुकटच लढली. अरे त्या मी कधी विसरणार नाही. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. ऐक माझं ऐक. या माणसाला ओळखतो का? असं कळलंय की हा तुमच्या गावचा आहे, बाळू कदम. ह्यो तो सुभान्या. अरे नाही रे, बाळू कदम आहे. अहो गावात त्याला सुभान्या म्हणते ती. बर याचं घर माहितीये का कुठे? माहितीये की आमच्याच गावात राहतो तो. घरी कसं जायचं याची माहितीये का? माहितीये की तिकडनं सरळ गेला का नाही की रघु दादाची वाडी भेटेल. बरं. आणि तिकडनं उजव्या हाताला वळायचं. तिकडनं उजव्या हाताला परत सरळ गेला का नाही तुम्हाला जाधवाची हिर भेटेल. हा आणि तिथे का नाही पिंपळेश्वर कुठं आहे कुणाला बी विचारा, कोण बी तुम्हाला सांगेल. आणि पलीकडेच सुभान्या कदमाचं घर आहे, म्हणजे तुमचा बाळू कदम. दादा थँक्यू सो मच. अहो थँक्यू कशा पाहिजे. अहो थँक्यू नको. मग दादासाठी काय बी करायला तयार आहे आम्ही. बरं चल येतो आम्ही. अहो नाही नाही, तुम्ही एक काम करा, ही सायकल न्या. अरे पण सायकल कशी न्यायची आम्ही? अहो तुम्हाला तशी बी सवय नाही चालायची. तसं बी लय उपकार आहे ती तुमचा आमच्यावर. अरे तसं बी या जन्मात फिटणार नाही. आणि वाईट तुमची मदत केली म्हणजे माझ्या बी जीवाला बरं वाटेल की. ते काय नाही, तुम्ही सायकल घेऊन जावा आणि तिकडेच ठेवा. मी कधी गेलो का नाही सायकल घेऊन येऊ का? चला. अनिल हा थँक्यू. येतो मी. एक मिनिट. इथेच सांगितलं होतं हे बघ. पिंपळेश्वराचं मंदिर, मंदिराच्या मागे. आय गेस हेच असावं. हेच आहे ना. हो. काय झालं? दार उघडच आहे. कोणी आहे का? सुभान दादा, सुभान दादा. बाहेरही कोणीच नाहीये. चल बघूयात. काका, सुभान्या कदम इथेच राहतात का? म्हणजे बाळू कदम इथेच राहतात का? दादा तुमच्याशी बोलतोय आम्ही. काका, दादा
आर्या आर्या शांत हो प्लीज. एक मिनिट थांब थांब प्लीज थांब आर्या थांब. एक मिनिट. मर्डर झालंय, पण कुणी केलं असेल हे सगळं? अरे कशालाही हात लावू नकोस, मी आलो. इथेच थांब, घाबरू नकोस. गुरुजींना नाही, या विराट शिष्याला चाहूल लागली. तू या माणसाला शोधत होतीस त्याची. मी आले आता तुझ्याशी सामना करायला. आणि या माणसाला मारून मी मात दिलीये तुला एक प्रकारे. निखारा आहे मी, निखारा, धगधगता निखारा. या माणसाला ओळखतो का? असं कळलंय की हा तुमच्या गावचा आहे, बाळू कदम. तो सुभान्या तिकडनं सरळ गेला का नाही की रघुच हाताची वाडी भेटेल. बरं, आणि तिकडनं उजव्या हाताला वळायचं. काळूबाई, तू अमोघ आणि आर्याला लपवून ठेवलं होतंस माझ्यापासून. गुरुजींच्या आशीर्वादाने अमोघ आणि आर्या पुन्हा माझ्या नजरेच्या टप्प्यात आले. सावली सावली लाख्या सुराची सावली. तू या माणसाला का शोधत होतीस माहित नाही, पण ह्याला शोधण्यासाठी तू एवढा आटापिटा करतेस म्हणजे नक्कीच हा तुझ्यासाठी महत्वाचा असणार. पण पाठवलं मी याला देवाघरी, आणि आता लवकरच तुलाही पाठवणार आहे. सापडलीस तू माझ्या तावडीत आता. अमुक, माझ्यामुळे तर यांचा जीव गेला नसेल ना? तुझ्यामुळे का जाईल त्यांचा जीव? आपण येण्या मला वाटतं आपण पोलिसांना कळवायला हवं. ही पोलीस केस आहे. एक मिनिट. हाकत नाहीये. एक मिनिट. रेंज नाहीये. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन ट्राय करतो. तोपर्यंत कशालाही हात लावू नकोस प्लीज. ऐक माझं, मी आलोच. घाबरू नकोस. अमोघ,
काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला. काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला. काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं. आई काळूबाई, हाच तुझा भंडारा, हेच तुझं कुंकू असं समजते मी, आणि आता यालाच माझं हत्यार बनवते. आजी, आजी दार उघडा की. दादासाहेबांची तब्येत लई बिघडली आणि ते फक्त तुमचंच नाव घेत आहेत. आजी, आणि अमुक भाऊजी बी नाहीयेत घरात. काय करावं आम्हाला समजतच नाहीये. तुम्ही चला की लवकर. आजी. आई, आपण दार उघडावं म्हणून नाटक चाललंय. आजी, अहो अशा वेळी समज इसरायचं असतं. आता दादासाहेबांची कंडिशन अशी असताना तुम्ही असं वागणार आहात वय आमच्याशी? आजी, अहो आजी, मी तुमच्या बरोबर हात जोडते हो. तुम्ही चला की लवकर. तुम्हाला वाटतंय ना की मी आज नाही यावं? मग मी नाही येणार आहात. फक्त तुम्ही बाहेर या ना. हो, दादासाहेबांची तब्येत लई बिघडत चालली आहे आणि ते तुमचंच नाव घेत आहेत सतत. हो आजी, जर दादासाहेबांचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं आपण? हो आजी, उघडा की दार. आजी, आजी, दादासाहेब वाट बघतायत तुमची. आजी. हे बघ सुशीले, आता मी दार नाही उघडलं
आणि समजा माधवला खरंच बरं नसलं ना, तर मी जन्मभर माफ नाही का करू शकणार स्वतःला. किती झालं तरी पोटचा पोर आहे तो, जीव आहे माझा त्याच्यावर. हे बघ, मी असं करते, मी हा दार उघडून बाहेर जाते. मग तू लगेच दार बंद कर, म्हणजे कुणी आत यायच्या आत. बाई माझं मन सांगतंय ही बया नाटक करते. दादासाहेबांनी काय बी झालं नसल. नाही म्हणजे तुझं समजा बरोबर असेल ग, पण आता माधवला पाहिल्या बगर मला चैन नाही पडायचं बघ. मी आजी आजी दार उघडा. नाही उघडणार, आजी दार उघडा. नाही उघडणार. फौजदार, ती आर्य तर आतच आहे की. सुशले, होय हो, काळूबाईनंच घडवून आणलं समजा. वाचलो आपण. पण तुम्हाला कळलं ना ते समजा नाटक होतं ते. चांगलंच कळालं. आता ना आर्याला तो सुभाने एकदा सापडू दे बघ, म्हणजे या लोकांची नाटकं थांबतील एकदाची. काळमाईच्या नावानं सांग भलं. अरे सोडा मला, सोडा. अरे का बांधून ठेवलाय? बोला ना, काय हवंय तुम्हाला? तुम्ही विराटची माणसं आहात का? हो, तुम्ही त्या विराटचीच माणसं आहात. जाऊन सांगा तुमच्या विराटला, नाही घाबरत मी त्याला. आर्या, आर्याच्या केसाला जरी धक्का लावलात ना, तर एकालाही सोडणार नाही, मी आधीच सांगून ठेवतोय. आर्या, सोडा मला. अमुक, अमुक कुठे नेलंय त्यांनी तुला? आई काळूबाई, सुखरूप ठेव अमोघला. झटापटीत अमुकच्या हातून पडले की मला कळावं म्हणून अमुकने माझ्यासाठी क्लू सोडलाय. नाही, तसंच असेल बहुतेक. म्हणजे अमुकला या रस्त्याने घेऊन गेलेत तर.
कोण आहे? कोण आहे इथे? मला जाणवतंय कोणीतरी आहे इथे. बोला ना. अरे कोण आहे इथे? अरे गप्पा का उभे आहात? बोला ना. काय काय हवाय? काय ते तरी सांगा. नुसतं बांधून काय ठेवलंय? बोला ना. काय हवाय? सॉरी अमोघ, मी बघतेय तुला, पण तुझ्या समोर नाही येऊ शकत. आता आर्याला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर केल्यानंतरच मी समोर येईन तुझ्या आयुष्यभरासाठी. माझ्या माणसांनी घेरलंय आर्याला. थँक्यू अमोघ. मला दिशा बदललेली कळावी म्हणून तू हे क्लू सोडलेस. येते मी. अरे सोडा ना मला. अरे बोला ना प्लीज. बेकडासारखा हल्ला काय करताय? अरे हिम्मत असेल ना तर आमना सामना करा. मी परत सांगतोय तुम्हाला, आर्याच्या केसालाही धक्का लागला ना तर एकालाही सोडणार नाहीये. मी आधीच सांगून ठेवतोय. सोडा मला. अरे बोला ना काहीतरी. दुःख झालं तरी ह्याच्या तोंडी आर्याचंच नाव आहे. नाही चालणार, नाही चालणार मला हे. माझा नाईलाज आहे अमोघ. आर्याचं नाव सुद्धा नाही सहन करू शकत मी तुझ्या तोंडून. अमोघ, अमोघ कुठे कुठे नेलाय तुम्ही त्याला? तो या दिशेने आलाय म्हणून मी इथून आले. अमोकचे शूज त्यांनी नाही, आम्ही टाकले होते वाटेत तुला हुल देण्यासाठी. कुठे नेलाय तुम्ही त्याला? पोचवलंय आम्ही त्याला योग्य ठिकाणी. तो तुला कधी दिसणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी अमोघला आणि मला वेगळं नाही करू शकत. माझी आई काळूबाई आम्हाला नेहमी सोबतच ठेवणार. आई काळूबाई, धावून ये ग. तुझ्या आयुष्यातलं शेवटचं नामस्मरण आहे आर्या. आता जाशील तू तुझ्या काळूबाईला भेटायला. मला हे सगळं करायचं नव्हतं, पण तू माझ्या आणि अमोकच्या आयुष्यातून काही दूर होत नव्हतीस. हरकत नाही, आता अमोकच्या आयुष्यातूनच नाही, या जगातूनच कायमची निघून जाशील तू.
सोडा मला. कुठे आर्या? कुठे आर्या? कुठे ठेवलंय तिला? अरे बोला ना पटकन. कुठे आर्या? पाठवले तिला कुठे? वर. काय? कायमच जवळच एक दरी आहे. त्या दरीमध्ये कोसळली आणि गेली वर. आर्या. 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 आर्या कुठे आहेस तू? आर्या. आर्या प्लीज माझ्या हाकेला होऊ दे. आर्या. जेव्हा जेव्हा तू संकटात सापडलेस तेव्हा प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी येऊन मी तुला वाचवलंय. आजही वाचवेन पण प्लीज माझ्या हाकेला होऊ दे. आता तुझ्या हाकेला आर्या कधीच होऊ देणार नाही. काय झालंय हे? अमोघला हाक मारण्यासाठी आवाजच फुटत नाहीये माझा. आई काळूबाई, माझा आवाज फुटत नाहीये ग. आर्या. माझी बायको त्या कड्यावरून खाली कोसळली आहे जंगलात. मला तिला शोधायला जावं लागेल. अहो पण एकटं कशाला चाललंय? 4 जण घेऊन जाऊ ना आपण. तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मला जावं लागेल. बघा त्या कड्यावर खाली पडलेला आजपर्यंत कोणी जिता नाही राहिलेला. नका जाऊ, खाली जंगली जनावर आहेत. अहो थांबा, अहो थांबा. ओ अमोल दादा. किती त्याला लावून बघितला, दोघांचा फोन लागतच नाहीये आणि तिकडून बी आला नाही. आता घोर लागलाय जीवाला. सारखं मनात येतंय की आर्याच्या बाबतीत काहीतरी. सुशीले, आपण असं करूया, काळूमाईच्या मंदिरात जाऊया आणि तिला साकडं घालूया. तसं बी काळूमाईची पूजा झालीच नाहीये ना आर्या घरी नाही म्हणून. हं, जाऊया. हो, पण आपण घराच्या बाहेर पडलं तर घरात त्याला कळेल की आर्या घरात नाहीये म्हणून. अगं कळू दे ना, कळलं तर करून करून काय करते. आणि तसं बी विराटनं काहीतरी केलंच असणार म्हणून तर दोघं बी अजून घरात बी आलेली नाहीये आणि फोन बी झालेला नाहीये. हे बघ सुशीले, वाघ म्हणलं तरी खातो, वाघोबा म्हणलं तरी खातो,
आपण आपलं वाघ्याच म्हणायचं. ते दार उघडण्यासाठी त्यांनी काय काय केलं तर पाहिलंयस ना तू. आता ते पुढचं टोक गाठतील तेव्हा आपण घाबरायचं नाही. तू असं कर, तू तुझं आवरून घे, मग आपण देवळात जाऊ. हा हो बाई. आई काळूमाई, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. काळूमाईच्या नावानं जाम भलं. आर्या! 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 सुशीला काकी, छान पारा देत होतीस वाटतं. मग दुसरं काय करणार? तुम्ही काय दरवाजा उघडायला तयार नाही. मग अशी डोकावून बघितलं तेव्हा आर्या दिसली, पण सुशीला काकी दिसल्या नाही. तेव्हाच मला वाटलं की काहीतरी गडबड नक्कीच चालली, म्हणून मगाचपासून इथं बसलीये मी. तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय ना ते मला कळाया पाहिजे. तुला कळाय पाहिजे कोण ग तू? घरची करती सवरती झालीस. हे बघ, तुझ्या सासूची सासू ही वसुंधरा जित्ती आहे अजून. कळला? आणि आत काय गडबड चालली कळायचंय ना तुला. चल आजी, ये दावते तुला काय गडबड चालली. अहो पण हात सोडा माझा. आजी, काय गडबड चालली बघायचंय ना तुला. बघ, आर्या नाहीये. पण मगाशी तर इथं दिसली होती ती. ही समधी आमच्या काळूमाईची किमया आहे. आम्ही सांगत नव्हतो, पण आता सांगते. आर्या घरात नाहीये कालपासून. काय म्हणणं आहे तुझं? काय करणार आहेस आता? हे बघ, जे काय करायचं ते कर. चल ग सुशीले. मालती, आई, कशासाठी थोबाड फोडलं नाही विचारलं. माझा माधव आजारी आहे, जीव जायच्या बेतावर आहे. असं नाटक केलंस तू कशासाठी? भीतीनं आणि काळजीनं तो दरवाजा उघडावा म्हणून. अगं कुठल्या थराला गेलीस तू? लाज आहे की नाही तुला? एक गोष्ट लक्षात ठेव तू, माधव माझा पोटचा पोर आहे. आता तो कसा बी वागू दे,
त्याच्या तब्येतीविषयी जर काही खोटं नाटक सांगितलंस ना तर माझ्याशी गाठ आहे, माझ्याशी. तुमच्या घाणेरड्या स्वार्थासाठी हे असलं वेड वाकडं उठवू नकोस काहीतरी. तू मान किंवा नको माणूस, पण म्या मानते. वास्तू तथास्तू म्हणत असते. ते वाचले अभद्र शब्द उच्चारण्याआधी 100 वेळा विचार कर. कळलं? वय सुशील चल. आर्या 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 आणि मी जिच्यावर प्रेम केलं होतं ना ती ही सही नाहीये. तू आता इथे राहायचं नाही. मला तुझा डिसिजन सांग. हे बघ सई, आय नीड मोर टाइम. मी इथून निघून गेले तेव्हा तुला वाटलं असेल की तू जिंकलीस, पण तो तुझा भ्रम होता. गुरुजींनी तेव्हा मला सिद्ध केलं तुझ्याशी आणि काळूबाईशी लढण्यासाठी. आणि काळूबाईला आणि तुला हरवून मी तुला या जगातून कायमचा हद्द पार केलाय आता. आणि आता ह्या पुढे पाटलांच्या वाड्यात आणि अमोकच्या आयुष्यात मी जे ठरवीन तेच आणि तसंच होईल. सांगितलेलं काम लक्षात आहे ना? हो. वेळ आले की सांगीनच मी कधी करायचंय ते. आज्ञा. कोण तुम्ही? कुणाला भेटायचंय? ओळखलं नाहीस मला? नवीन दिसतोयस. मी अमोकची होणारी बायको, पाटलांची भावी सून. अहो ताई, अमोक सरांचं लग्न आधीच झालंय. काय पण थापा मारू नका. मला चांगलं ठाव आहे. श्रीमंत घर आणि श्रीमंत मुलगा म्हणून तुम्ही काय पण बोलताय. निघून जावा इथून. कुणाशी बोलतोयस कळतंय का? दादागिरी करू नका. तुमचा एवढाच हट्ट असेल तर मी आज फोन करून विचारतो, मग तुम्हाला सोडतो. मला आत जाण्यासाठी कुणाच्याही परमिशनची गरज नाहीये. गेट उघड. तुम्ही नाव सांगा तरच फोन करीन मी. मला सांगितलं ना मी.